नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्क मध्ये विचारलेले सर्व 2023 चे करंट अफेअरचे क्वेश्चन बघणार आहोत आणि त्यावर आधारित 2023 चे सर्व महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन आज आपण घेणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, 2023 चा शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या आहेत? तर नर्गिस मोहम्मदी या इराण देशाच्या आहेत. क्वेश्चन नंबर 2 आहे मित्रांनो, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? तर बघा मित्रांनो, या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो सासवड. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांक सासवड याने पटकावला आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे मित्रांनो, पद्म पुरस्कार 2023 नुसार एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 106. पद्म पुरस्कार 2023 नुसार एकूण 106 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 91 पद्मश्री पुरस्कार मिळाले आहे, तर 9 पद्मभूषण 9 पद्मभूषण आणि 6 पद्म विभूषण आणि म्हणजे टोटल 106 पद्मश्री. 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 पद्मभूषण असे टोटल 106 पद्मश्री 2023 ला मिळालेले आहेत. खालीलपैकी कोणाला टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर टॉयलेट मॅन ऑफ इंडिया बिंदेश्वर पाठक यांना ओळखले जाते. खालीलपैकी कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले? तर याचा आन्सर आहे मित्रांनो धुमारवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कशाला म्हणतात? भिलारला. पहिले पुस्तकाचे गाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे? तर 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये प्रथम क्रमांक अमरावतीचा आहे. तर 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराचा आहे? तर त्याचा आन्सर येणार इंदोर प्लस सुरत आणि 3 ते 10 लाखापर्यंत अमरावती. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहिती पडणार की माझा व्हिडिओ मुलं कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या. ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये खालीलपैकी भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला? तर ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये कोझिकोड आणि ग्वालेर या दोन्ही शहरांचा समावेश करण्यात आला आहे. भारत देशाने इस्रायलमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये कोणते ऑपरेशन राबवले? ते इस्रायलमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवले होते आणि ऑपरेशन गंगा युक्रेन प्लस रशियामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वापस आणण्यासाठी. आणि ऑपरेशन करुणा कशासाठी आहे मित्रांनो? म्यानमारमध्ये जे चक्रीवादळ आले होते त्याच्यातून भारतीयांचा बचाव करण्यासाठी ऑपरेशन करुणा राबवले होते. PM विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना कोणाच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे? तर PM विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुरू करण्यासाठी कोणती योजना सुरू केली होती? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो मिष्टी योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी मिष्टी योजना सुरू केली आहे. क्वेश्चन नंबर 11, 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये लखपती दीदी योजना सुरू केली आहे. क्वेश्चन नंबर 12, 2023 ची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 2023 ची ब्रिक्स शिखर परिषद आहे ना मित्रांनो दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग या शहरात पार पडली. शहर पण विचारू शकते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक हवामान बदल परिषद 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर जागतिक हवामान बदल परिषद 2023 मध्ये दुबई मध्ये पार पडली. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 चा उद्योग रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळालाय पहिलाच हा पुरस्कार महाराष्ट्राचा उद्योग रत्न पुरस्कार पहिलाच पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड उद्योग मित्र पुरस्कार आधार पुनावाला यांना मिळाला होता. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश आहे मित्रांनो नेदरलँड. क्वेश्चन नंबर 17, प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय कोणते ठरले आहे? तर प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय केरळ ठरले आहे. अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला जाहीर झाला? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे ना मित्रांनो गुलजार आणि रामभद्राचार्य यांना प्राप्त झाला आहे. गुलजार यांना उर्दू भाषेसाठी आणि रामभद्राचार्य यांच्या संस्कृत भाषेसाठी. मणिपूर मधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2023 मध्ये कोणती समिती स्थापन केली? मणिपूर मधील वांशिक हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने जून 2023 मध्ये अजय लांबा समिती स्थापन केली. क्वेश्चन नंबर 20 आहे, जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर जाती आधारित आर्थिक सर्वेक्षण प्रसिद्ध करणारे देशातील पहिले राज्य बिहार बनले आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे मित्रांनो, ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचा आन्सर आहे जस्टिस प्रकाश श्रीवास्तव. ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी जस्टिस प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. क्वेश्चन नंबर 22, राईट टू वॉक लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर राईट टू वॉक लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे मित्रांनो पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, बुकर पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो पॉल लिंच यांना बुकर पुरस्कार 2023 प्राप्त झाला आहे. कोणत्या सॉन्ग साठी? प्रॉफिट सॉन्ग. कोणतं सॉन्ग होतं? प्रॉफिट सॉन्ग साठी पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 2023च्या ग्लोबल हंगर इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक 111वा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जून 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केला? तर तो केलाय सुरिनाम देशाने. जून 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येलो स्टार पुरस्कार सुरिनाम या देशाने प्रदान केला आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये महिला सन्मान बचत पत्र योजनेचा निश्चित व्याजदर किती आहे? त्याचा आन्सर आहे मित्रांनो 7.5%. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये महिला सन्मान बचत पत्र योजनेचा निश्चित व्याजदर 7.5% आहे. क्वेश्चन नंबर 27, खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतींनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालची अध्यक्षपदी नियुक्ती केली? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर. न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपतींनी 27 फेब्रुवारी तारीख पण लक्षात ठेवा रोजी लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे मित्रांनो, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक शराफ यांना मिळाला आहे आणि आशा भोसले यांना 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. टाइम या आंतरराष्ट्रीय मासिकाने टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2023 साठी खालीलपैकी कोणाची निवड केली? टाइम या आंतरराष्ट्रीय मासिकाने टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2023 साठी टेलर स्विफ्ट यांची निवड केली. टेलर स्विफ्ट एक प्रसिद्ध अमेरिकन गायिका आहेत. क्वेश्चन नंबर 30, केंद्रीय प्रदूषण मंडळाने फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक नदी प्रदूषण कोणत्या राज्यात आढळून आले? तर ते आले महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नदी प्रदूषण आढळून आले आहे 2023च्या अहवालानुसार. क्वेश्चन नंबर 31 आहे मित्रांनो, 18-19 मार्च 2023 दरम्यान जागतिक भरड धान्य विषयी अन्न परिषद कुठे पार पडली? तर ते नवी दिल्ली. 18-19 मार्च 2023 दरम्यान जागतिक भरड धान्य विषयी अन्न परिषद कुठे पार पडली? तर ते आहे नवी दिल्लीमध्ये. क्वेश्चन नंबर 32 आहे मित्रांनो, सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या FTI अध्यक्षपदी केली? तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो आर माधवन. आर माधवन यांची निवड FTI च्या अध्यक्षपदी झाली आहे. क्वेश्चन नंबर 33, भारतीय वंशाच्या मनप्रीत सिंग या जानेवारी 2023 मध्ये कोणत्या देशातील पहिल्या शीख न्यायाधीश बनल्या? तर हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर मनप्रीत सिंग 2023 मध्ये अमेरिका देशाच्या पहिल्या शीख न्यायाधीश बनल्या आहे. क्वेश्चन नंबर 34, खालीलपैकी कोणाला मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 V.V. करमकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात आणि नुकतेच यांचे निधन झाले म्हणून हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि यांचा एक लेख हे लिहायचे ते लेख, त्या लेखाचं नाव आहे ना खंत ना खेद. ना खंत ना खेद. गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर गर्भपातास घटनात्मक मान्यता देणारा पहिला देश मित्रांनो फ्रान्स बनला आहे. क्वेश्चन नंबर 36, जातीय भेदभावावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन शहर कोणते ठरले? तर जातीय भेदभावावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन शहर आहे ना मित्रांनो सिएटल ठरले आहे. क्वेश्चन नंबर 37, महाराष्ट्र स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत कोण आहेत?
महाराष्ट्र स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छा दूत आहे ना मित्रांनो, सचिन तेंडुलकर बनले आहेत. मित्रांनो एक क्वेश्चन, महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत? याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि ज्यांना या क्वेश्चनचे आन्सर येत नाही त्यांनी या क्वेश्चनचे आन्सर जाणून घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये दिली आहे. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्रच आहे. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाईल हरित हायड्रोजन धोरण. ही भारतातील पहिली बँक आहे जी 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करते. तर त्याचं नाव आहे एयू बँक, स्मॉल फायनान्स बँक आहे. एयू बँक ही भारतातील पहिली बँक आहे जी 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा प्रदान करते. क्वेश्चन नंबर 40, यूपीआय प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे? तर यूपीआय प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, फ्रान्स. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.